दशक 17 समास 8 तत्वनिरूपण. दशक 17 समास 8 मध्ये पंचकरण सांगितलेले आहे. अंतःकरण पंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक व विषय पंचक मिळून 5 पंचकांचा सूक्ष्म देह झाला आहे. सूक्ष्मभेदाचे कोष्टक फॉरवर्ड केले आहे, त्यामुळे समासातील ओव्या चांगल्या समजतील. समर्थ म्हणतात, प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण. या समासात पंचीकरण कसे करावे ते सांगितले आहे. श्रीराम. नाभीपासून उन्मेषवृत्ती तेची परा जाणे जे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. श्रीराम. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी हे 4 प्रकार वाणीचे आहेत. तोंडातून करावे तोंडातून जो शब्द बाहेर पडतो तो उच्चारावा अशी इच्छा स्फुरण होते, त्यालाच परावाणी म्हणतात. त्याचा नाद हा आधी हृदयात ठसवतो, त्या वाणीला पश्यंती म्हणतात. श्रीराम. कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोली जे त्याला, उच्चार होता अक्षराला वैखरी बोली जे. श्रीराम. कंठातून घशातून तो शब्द फुटला, त्याचा आवाज झाला की त्याला मध्यमा वाणी म्हणतात. मग उच्चार स्पष्ट झाला की तो शब्द स्पष्ट होतो, त्या शब्दाला वैखरी म्हणतात. श्रीराम. नाभिस्थानी परावाच्या तोची ठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा. श्रीराम. नाभी म्हणजे बेंबीच्या ठिकाणी शब्दाचा उगम आहे, तो अस्पष्ट आहे. तीच परावाणी अंतःकरणाचे स्थान आहे. आता कोष्टकाकडे पहा. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त व अहंकार हे अंतःकरण पंचक आहे. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणीती कळा. श्रीराम. आता या अंतःकरण पंचकाचे कार्य पाहू. गायकाला ह्याचा अभ्यास करावाच लागतो, तेव्हाच योग्य स्वर लागतो. मनाची शून्यावस्था असते, काहीच विचार नसतात. एकाएकी एखादी दुसऱ्याला सांगावयाची ती गोष्ट आठवते, मनाला त्याची जाणीव होते. यालाच अंतःकरण किंवा जाणती कळा म्हणतात. श्रीराम. आज रविवार, आज आराम. कसा त्या आमच्याच्या लग्नाचे बोलावणे आहे, हा विचार येणे म्हणजे स्फुरण झाले. श्रीराम. अंतःकरण आठवले पुढे होय नवेसे गमले, करू न करू असे वाटले त्याची मन. श्रीराम. लग्न आहे हे आठवले, आता या लग्नाला जावे की न जावे असा विचार सुरू होतो. हे वाटणे म्हणजे मन होय. नक्की ठरवू नाही, द्विधा मनस्थितीत म्हणतो आपण त्याला. अशी परिस्थिती जेव्हा येते, जेथे जाणवते त्याला मन म्हणतात. श्रीराम. संकल्प विकल्प तेची मन, जेणेकरिता अनुमान, पुढे निश्चय तो जाण रूपबुद्धीचे. श्रीराम. मग गेलो तर काय होईल? सगळ्यांच्या भेटी होतील, क्षेम कुशल कळेल. पण नाही केलो तर भेटी काय अजून कुठे होतील? फोनवरून क्षेमकुशल कळेलच. ज्यांच्या घरचे त्यांना काय वाटेल? ते रागावतील का? असे अनेक विचार मनात येतात. ह्या द्वंद्वातून बाहेर पडून एकदाचे ठरले की लग्नाला गेलेच पाहिजे हा जर निकाल लागतो, क्रिया नक्की करायचीच हे ठरविणारी बुद्धी असते. श्रीराम. जे वस्तूचा निश्चय केला करीनच अथवा न करी ऐसा निश्चयाची करी,
त्याची बुद्धी दे अंतरी विवेके जाणावे श्रीराम. मी युद्ध करीनच, माझा सगळा मोह नष्ट झाला, असे हे ठरविणारी बुद्धी, असे अर्जुनाने ठरविले. ते त्याच्या बुद्धीला गीतेचे ज्ञान पटले म्हणून कुठल्याही कामाचा कर्तुम न कर्तुम विचार बुद्धीनेच ठरतो व तो पक्का असतो. डळमळीतपणा जो मनाचा तो नष्ट होऊन बुद्धी पक्की होते, म्हणजे निश्चय करणारी बुद्धीच असते हे समजून घ्यावी. एखादे संकट ओढवले की कुठून दुर्बुद्धी झाली व त्या वाटेला गेलो असे म्हणतोस ना आपण. जे वस्तूचा निश्चय केला ते पुढे त्याची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे श्रीराम. आता लग्नाला जायचे ठरले की कसे जावे, भेटवस्तू काय न्यावी, कपडे कोणते घालावेत, किती वाजता निघावे, असे विचार सुरू होतात. त्याच कामाचा सतत विचार करणे हे काम चित्ताचे असते. म्हणून समर्थ म्हणतात की हे रामा, मना चिंतनी चित्त माझे वसू दे, दुसरा विचार नको. श्रीराम. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तने तोची अहंकार श्रीराम. आता लग्नाला जायचे ठरले की मग लग्नाला मी म्हणून आलो, मी यायलाच पाहिजे होते, नाहीतर माझी उणीव भासलीच असती, असा व्यर्थ अहंकार जागा होतो. मीच हे केले असे म्हणणे म्हणजे अहंकार होय. ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळवून एक, कार्यभावे प्रकार पंचक वेगळाले श्रीराम. असे हे अंतःकरण पंचक आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त व अहंकार मिळून एकच आहे, पण प्रत्येकाचं कार्य वेगळे. या पाचही वृत्ती मिळून एकच वृत्ती आहे श्रीराम. जेथे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाणं, नाहीतरी वायूचे लक्षण एकच असे श्रीराम. तसेच पंचप्राणात वायुतत्व एकच आहे, त्या प्राणांची कार्य वेगळी म्हणून ते वेगळे म्हणतात. आपण सामान्य आपल्याला हे वेगळे जाणवत सुद्धा नाहीत. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान बुद्धी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा श्रीराम. व्यान पूर्ण शरीरात, बेंबीमध्ये समान, उदान कंठात असून गुदद्वारात अपान वायू असतो, मुख व नाकात प्राणवायू असतो, हे नक्की समजून घ्यावे. बोलिले हे प्राणपंचक. आता ज्ञानेंद्रिय पंचक, श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा मानसिक, ऐसी ही ज्ञानेंद्रिये श्रीराम. हे प्राणपंचक सांगितले. श्रोत्र म्हणजे कान, त्वचा म्हणजे कातडी, चक्षु म्हणजे डोळे, जीभ व नाक ही ज्ञानेंद्रिये आहेत श्रीराम. वाचा पाणी पादशिष्ण गुद ही कर्मेंद्रिय प्रसिद्ध. स्पर्श शब्द स्पर्श रसगंध ऐसे विषय पंचक श्रीराम. वाचा हात पाय शिष्ण व गुद ही कर्मेंद्रिय माहीतच आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय पंचक आहेत श्रीराम. अंतःकरण प्राणपंचक, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक, पाचवे विषय पंचक अशी पाच पंचके श्रीराम. अंतःकरण प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय व विषय पंचक असे हे पाच पंचक आहेत. ऐसे हे 25 गुण मिळवून सूक्ष्म देह जाणं, याचा कदम बोलीला श्रवण केले पाहिजे श्रीराम.
प्रत्येकाचे 5 त्याच वृत्ती आहेत. हे 25 तत्व मिळून सूक्ष्मदेह झाला आहे. त्यांचा काला चिखल म्हणजे सूक्ष्मदेह. हे कसे ते ऐका. श्रीराम. अंतःकरण प्राणपंचक ऐसे 25 गुण झालं. अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषयो आकाशाचा पुढे विस्तार वायूचा बोलिला असे श्रीराम. अंतःकरण व्यान श्रवण वाचा व शब्द हे आकाशाचे विषय आहेत. पुढे वायूचा विस्तार सांगितला आहे. मन समान त्वचा प्राणी स्पर्श रूप हा पवनी ऐसे अडाखे साधुनी कोठा करावा श्रीराम. मन समान त्वचा हस्त स्पर्श यांचा मेळ घालून कोष्टक पहा म्हणजे कळेल श्रीराम. बुद्धी उदान नयन चरण रूपविषयाचे दर्शन संकेते बोललेले मन घालून पाहिजे श्रीराम. बुद्धी उदान नयन म्हणजे डोळे चरण रूप म्हणजे विषयाचे दृश्य हे तेजाचे अंश थोडक्यात सांगितले आहेत. मनाने याचा विचार करा श्रीराम. चित्त अपान जिव्हा शिष्ण रसविषय आपजाण पुढे एका सावधान पृथ्वीचे रूप श्रीराम. पाण्याचे 5 रसात्मक गुण आहेत. चित्त अपान जीभ शिष्ण व रस ह्या 5 पाण्याच्या वृत्ती असून आता पृथ्वीबद्दल लक्ष देऊ नये का. अहंकार प्राण घ्राण गुदगंध विषय जाण ऐसे केले निरूपण शास्त्रमते श्रीराम. अहंकार प्राण घ्राण गुद व गंध हे शास्त्रांच्या मतानुसार पृथ्वीचे गुण आहेत. ऐसा हा सूक्ष्मदेव पाहता होई जे निस्संदेह येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे श्रीराम. असा हा 25 तत्वाचा सूक्ष्मदेह आहे. त्याला अंतर्दृष्टीने पाहिल्यास शंका नाहीशी होईल. वरवर पाहणाऱ्याला हे समजणार नाही. ही सूक्ष्मदेहाची पंचीकरण सांगितले. आता ऐसे सूक्ष्मदेह बोलिले पुढे स्थूळ निरोपिले आकाश पंचगुणे वतले कैसे स्थूळी श्रीराम. ही सूक्ष्मदेहाची पंचीकरण सांगितले. आता स्थूळ देहाचे म्हणजे जो आपल्याला दिसतो त्याबद्दल ऐका. आकाश कुठल्या स्वरूपात प्राण्याच्या देहात असते ते पहा. काम क्रोध शोक मोह भय हा पंचविध आकाशाचा अन्वय. पुढे पंचविध वायू निरोपिला श्रीराम. काम क्रोध शोक मोह भय हे 5 आकाशाचे अंश किंवा विकार आहेत. आता नंतर वायूचे शरीरातील वास्तव्य पहा श्रीराम. चळनवळण प्रसारण निरोध आणि आकुंचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे श्रीराम. प्रत्येक हालचाल प्रत्येक कृती शरीराचे वाढणे अडथळा येणे शरीराच्या हालचालीत अडथळा येणे म्हणजे निरोध. तसेच शरीराचे स्नायूचे आखडणे हे वायूचे प्रभंजनाचे होणारे बदल होत श्रीराम. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे त्याचे पंचविध गुण आता पुढे अपलक्षण निरोपिले पाहिजे श्रीराम. क्षुधा म्हणजे भूक तृषा म्हणजे तहान आळस झोप संभोग हे तेजाचे 5 गुण आहेत. पुढच्या ओवीत आप म्हणजे पाणी ह्या भूताचे गुण पहा. शुक्लित श्रोणित लाळमूत्र स्वेद हा पंचविध अपाचा भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम. शुक्र म्हणजे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी बीज. श्रोणित
लाळ, मूत्र, स्वेद म्हणजे घाम हे जलाचे 5 भेद आहेत. आता पृथ्वीचे फरक प्रकार स्पष्ट सांगा. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म. असे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे श्रीराम. अस्थि म्हणजे हाडे, मांस, त्वचा म्हणजे कातडी, नाडी व रोम म्हणजे केस हे पृथ्वीचे 5 धर्म आहेत. याप्रमाणे या स्थूल देहाचे स्वरूप आहे. या सर्वांचा समावेश शरीरात असतो. श्रीराम. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5चे 25 ऐसे मिळून स्थूल देह असं बोली देते श्रीराम. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या प्रत्येकाचे 5 प्रकार. या 5 पंचमहाभूतांच्या या 25 गुणांचा हा स्थूल देह झाला आहे. स्थूल देहाची 25 तत्वे व सूक्ष्म देहाची 25 तत्वे सांगितली. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान, हे 4ही देह निरसिता विज्ञान परब्रह्म ते श्रीराम. तिसरा कारण देह म्हणजे अज्ञान, म्हणजे देहालाच सर्वस्व मानून परब्रह्माचा विसर पडणे. चौथा देह महाकारण म्हणजे सृष्टीचे निर्मितीचे कारण. या परब्रह्माचा साक्षात्कार होणे म्हणजे ज्ञान होणे होय. या 4ही देहांचा विचार करता करता विचाराची झेप परब्रह्म स्वरूपापर्यंत जाणे म्हणजे विज्ञान होय. विचारे 4 देहा वेगळे केले, मी पण तत्वासविसे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी श्रीराम. या विचाराने आत्म्याला 4ही देहापासून वेगळे केले. तत्वांच्या निरसनाबरोबर म्हणजे मीपणा नाहीसा झाल्यावर आपणच परब्रह्म स्वरूप समजणे व देहापेक्षा आत्मा वेगळा हे कळले व अहंकार नष्ट झाल्याने परब्रह्माशी समरस होणे म्हणजे 9वी सर्वात श्रेष्ठ आत्मनिवेदन भक्ती आहे. श्रीराम. विवेके चुकला जन्म मृत्यू, नर साधिले महत्कृत्य, भक्तियोगे कृतकृत्य सार्थक झाले श्रीराम. आता 25 तत्व इथे संपले. याप्रमाणे पंचीकरणाचा विचार केल्याने देहरूपी लोखंडाचे मोक्षरूप सोन्यात रूपांतर या पंचीकरणाच्या परिसाने होते. त्या सारासार विचाराने जन्ममृत्यू चुकला म्हणजे मानवी जन्माचे सार्थक होते, या देहाचे सार्थक होते. परब्रह्मी अनन्य भावे भक्ती करण्याने देहाचे सार्थक होते. इति पसरी पंचीकरण केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे नियोगे श्रीराम. आता पंचीकरण इथे संपते. याप्रमाणे पंचीकरणाचा विचार केल्याने देहरूपी लोखंडाचे मोक्षरूपी सोन्यात रूपांतर या पंचीकरणाच्या परिसाने होते. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे नि परिस करवेना, शरण जाता साधूजना साधूच होई जे श्रीराम. पण परीस व सोने यांचे उदाहरण योग्य वाटत नाही, कारण परीस दुसरा परीस करू शकत नाही. कारण हे सगळे होण्यासाठी साधू संतांची संगत लाभावी लागते. साधू संत मात्र आपणासारखे करीते तत्काळ संगतीने साधूच होतो. पूर्ण समास जरा आपल्यासाठी सामान्यांसाठी कठीणच आहे, पण
संत चरित्रे परमपवित्र म्हणतात. त्यांनी संसार त्याग करा असे सांगितले नाही. दुसऱ्या सारणीत काम, क्रोध, शोक, मोह, भय हे आकाशाचे गुण त्यावर ताबा मिळविला की आपोआप स्थूल देहाच्या बाकी इंद्रियांवर ताबा मिळविता येतो. नंतर मोठ्या कोष्टकासमोर कर्मेंद्रिय विषय पंच काबूत राहतात. मोठ्या कोष्टकाप्रमाणे कर्मेंद्रिय व विषय पंच काबूत राहतात. म्हणजे कारण देह म्हणजे अज्ञान नाहीसे होते व सर्व जीवे भूते रतः स्थिती प्राप्त होऊन परब्रह्माशी एकरूपता साधता येते. हे आपल्यासारख्या सामान्य माणसाने तत्व जाणावे. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास अष्टम. श्रीराम.